मी तुझे आभार कसे? काय बोलताय? आभार कसले त्यात? अरे माझ्या मुलीला लग्नाच्या जोड्यात पाहायचं स्वप्न होतं माझं, ते केवळ तुझ्यामुळे पूर्ण झालं. आता आपली अवनी फक्त आणि फक्त हसणार. कुठलाही मेलोड्रामा नाही, कुठली रडारड नाही. काकू अजिबात रडायचं नाही. हा चला, जास्त वेळ उभं राहून चालणार नाही आपल्याला. मधुचंद्राची तयारी करायची की नाही? तुला एक खरं सांगू, तू आजच्या इतकी सुंदर यापूर्वी कधीच दिसली नव्हतीस. आता उगाच स्तुती वगैरे नको करूस माझी. अगं नाही, खरंच सांगतोय. आकाश, मला पिक्चर पाहायचा आहे. चल. पिक्चर? ठीक आहे, उद्या डीव्हीडीज घेऊन येतो, बघूयात. उद्या नाही रे, आत्ता. हो आत्ता? हो आत्ता, आणि तोही नाईट शो. आणि मला थिएटर मध्येच बघायचा आहे बस. तुला काय वेळ लागलाय? अजिबात नाही. तुला आठवतंय जेव्हा पहिल्यांदा मी तुझ्यासोबत नाईट शोला गेले होते, तेव्हा सुद्धा मला वेड लागलेला नव्हता. अगं अवनी, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता काय? आता मी आजारी एवढंच ना? ठीक आहे रे. हे बघ आकाश, मला खात्री तू आणि मी एकत्र असलो ना की हा फरक हा म्हणता मिटेल. आकाश, आजपर्यंत आपण जगाची कुठलीही बंधनं पाळलेली नाहीयेत. हा, मर्यादा सगळ्या पाळल्यात, पण बंधनं नाही. आणि मला या आजारपणाचं बंधन नकोय आता, प्लीज. अगं बरं ठीक आहे, पण ती नर्स दर तासाने चेकअपला येते, तिचं काय करणार? ऍक्च्युली करेक्ट, सापडला. तिचा सुद्धा उपाय सापडला बरं का मला. साधना. साधना? सॉलिड धमाल आली माहिती. मला खूप भारी वाटते. मला सुद्धा भारी वाटते, पण मला ओव्हरऑल जरा रिस्की वाटतं. रिस्क काय याच्यात? हे बघ, जे घडायचंय ते घडणारच आहे. आता त्याची चिंता करत बसण्यात काय अर्थ आहे? माझ्या नंतर बिंतरला अंतर दे ग. हे बघ, तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार आहेस कायम. तरी पण मला काय वाटतं, बस आता चला, आपल्याला पिक्चरला उशीर होतोय. मला तर त्या साधनाचीच काळजी आहे. म्हणजे आपण पोहोचायच्या आत त्या नर्सने तिला इंजेक्शन दिली नाही म्हणजे मिळवली. मला काय वाटतं माहिती का, तिला जाता एक छोटस आपण गिफ्ट. काय ग? अवनी, अवनी, पण घाबरू नकोस. मी काय इतकी सहजासहजी जाणारातली नाही. मी नाही जाऊ देणार तुला. सावित्री जशी भांडली ना यमाशी, तसं भांडेन मी. काय झालं? नाही, इमॅजिन केलं, 2 शिंगवाला यम पुढे चाललाय आणि तू त्याच्या मागे धावतोस. खरंच कसलं कॉमेडी दिसेल ना. करा, आमच्या गरिबांच्या भावनांची थट्टा करा तुम्ही. सत्य बदलणार तर नाहीये ना, ते तसंच राहणार आहे. आपण फक्त ते स्वीकारायला हवं. माझ्यानंतर तुझं तू स्वतंत्र आयुष्य जगावं असं मला वाटतं. आयुष्य हे जिक्सॉ पझल सारखं असतं का? एखादा जरी तुकडा हरवला ना, सगळं चित्र अपूर्ण राहतं. आपण तो तुकडा कधीच रिप्लेस करू शकत नाही. मग तूच सांग, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाची कल्पना माझ्या आयुष्यात कशी करू शकेन? आयुष्याला उगीच ढिगळासारखा दुसरा कुठला तरी तुकडा लावण्यापेक्षा ती जागा कायमची रिकामी ठेवणं पसंत करेन मी. हे बघ, तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू रडणार नाहीयेस म्हणून. मला नेहमी हसवशील म्हणाला होतास ना तू. तशी काय, तू तुझी सगळी वचनं पूर्ण केलीस. आणि
मी काय तुझ्या बोलण्यावर रडत नाहीये. मला आठवलं म्हणून रडतोय. काय? तेच काल रात्री जे काही नाटक तुमच्या सांगण्यावरून मी केलं ना, त्याच्या पायी डॉक्टरांचा किती ओरडा मला खावा लागलाय त्यामुळे रडतोय. शी रे, कारण तरी नीट देत जा. कारण काय? दरवेळेस तुझ्यामुळे मला ओरडा खावा लागतो माहितीये. अरे त्या कॅन्टीन वाल्याचं मडकं तू फोडलंस आणि शिव्या मी खाल्ल्या. काय तरी ए फुल ऑन लाईफ कपल आहे यार. बघ आता तरी पटलं ना, अवनीच्या बर्थडे पार्टीला जाणं किती महत्वाचं आहे ते. येस येस, मला पण आकाश आणि अवनीला भेटायची प्रचंड इच्छा आहे. अवनी तुला नाही भेटू शकणार, का? कारण त्या दिवसानंतर आठवड्याभरातच ती हे जग सोडून निघून गेली. काय? मग बर्थडे? प्रेमाला कुठलंच बंधन नसतं. स्थळ, काळ, वेळ, जीवन, अगदी मृत्यूही. त्यामुळे खूप प्रेम करा, कारण ती एकच गोष्ट आहे की जी तुम्हाला जगाच्या पाठीवर नाही पण माणसांच्या मनात कायमचं अमर बनवून जाईल.